7:25 तुम्हाला ही मॅच चालू करायची आहे, लक्षात असू द्या. वेळेच्या बाबतीत आपण का एवढे काळजी घेतोय? कारण आपण उलवेन नोडमध्ये आहोत. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे. धन्यवाद प्रवीण गायकर, तुमचे मनापासून आभार. या अगोदरच्या इनिंगमध्ये तुम्ही त्यांचा आवाज ऐकत होता. जनमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी, स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषक, कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025, कुबेर ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, जनमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, या स्पर्धेचे सर्वा सन्माननीय संजय शेठ ठाकूर साहेब आणि त्याचबरोबरीने त्यांचे सर्व मित्रपरिवार, आयोजक मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. या अगोदरचा सामना जिंकला तो आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाने. मॅन ऑफ द मॅच राहिला अलंकार घरत. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्याने केली. आता हा दुसरा सामना इथे रंगतोय. मिहिर स्पोर्ट्स कुंडेबहाल आणि त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करतोय देवांश 11 चिंचपाडा. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. अर्जुन परदेसी आणि त्याच्या साथीला आहे तो राकेश भोईर. खरं तर चिंचपाडाचे आमचे गुणसंख्या लेखक देखील आहेत. मॅच लावते सुरुवात. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं समाप्त करायचे, ते लक्षात असू द्या. चला मॅच चालू करा. पहिलं षटक घेऊन आलाय संजय वासकर, मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाल संघाकडून. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजची 5वी रात्र आहे आणि हा दुसरा सामना. तो पहिलाच बॉल, चांगली गोलंदाजी, खोलात टाकला होता हा चेंडू. 7:36 हा पहिला चेंडू फेकला जातो. या सर्व गोष्टी आम्ही का सांगण्यामागे एकच हेतू आहे की अगदी वेळेत आपल्याला सामने कंप्लीट करायचे आहेत. सिंगलने धावसंख्येचा श्री गणेशा tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा तुम्ही लाईव्ह पाहताय. सर्वांचं स्वागत आम्ही करतोय. अर्जुन परदेसी आणि राकेश भोईर सलामीची जोडी. पहिलं षटक संजय वासकर, लेफ्ट हँडेड बॉलर आहे, अनुभवी गोलंदाज या टीमचा, जर्सी नंबर 0887 आणि स्ट्रायकिंग एंडला असेल तो आता राकेश, आक्रमक फलंदाज चिंचपाडा संघाचा. तो खोदून काढला फटका, कव्हर्स मधून काढलाय, कार्पेटच्या सानं बॉल आलाय थेट अगदी व्यासपीठाच्या दिशेने. चौकार, 4 धावा. चेंडू होता, अक्षरशः खोदून काढला, त्याला कव्हर्स मधून काढला राकेशने. आपल्या या इनिंगची सुरुवात केली चौकाराने आणि त्या जोडीने धावा झाल्यात त्या देवांश 11 चिंचपाडा संघाच्या 5. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं टाकायचीच आहेत, हे लक्षात असू द्या. धावसंख्या 5. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चकला, बॉल चालला मागे, फाईन लेगला, मिळतील धावा 4. बॅक टू बॅक 2 चौकार. क्या बात आहे, 2 चौकार आलेत पॉवर प्लेच्या या षटकात राकेश भोईरच्या बॅटमधून. खरं तर tenniscricket.inच्या कॅमेरामनचं कौतुक करायला पाहिजे, ज्या पद्धतीनं हा चेंडू त्याने फॉलो केला. स्वीपचा फटका मारताना 3 की 4 5 कॅमेऱ्यानिशी. हो, कव्हर्सला क्षेत्ररक्षक सजवलाय, चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती आणि ते फलंदाज बाद. कव्हर्सला एक फिल्डर सजवला संजय वासकरने आणि मोठा फटका खेळताना मात्र राकेश भोईरची विकेट घेतली. 9 धावा 1 विकेट. आजचा हा दुसरा सामना इथे मात्र रंगतोय. या अगोदर आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाने बाजी मारले, ते विजयी झालेत. या मॅच मधील विजेता संघ आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाच्या विरोधात खेळेत. वेळेच्या बाबतीत नुसत्या फिल्डिंग करणाऱ्या टीमने नाही तर बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील सहकार्य करा. बॅटर रेडी ठेवा.
आणि फास्ट खेळा. क्रीडांगणावरती जे प्रेक्षक उपस्थित आहेत सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा. नऊ धावा. एक विकेट. नुकताच विकेट गेले नवीन फलंदाज दुर्वेश. ओ क्लीन बोल्ड. संजय वास्कर भेदक गोलंदाज. फलंदाज बाद. फलंदाज रेडी ठेवा. आयोजक मंडळी सूचना सातत्यानं देत आहेत. आपला फलंदाज मात्र तयारीत ठेवा. फलंदाज बाद झाल्यानंतर जास्त वेळ घेऊ नका. दुर्वेश भोईरची दांडी उडवण्यात संजयला मात्र यश मिळालंय. भन्नाट गोलंदाजी. परफेक्ट यॉर्कर. दोन पायांच्या मधून ऑफस्टिक डायरेक्ट उडवले आणि त्याचे ॲग्रेशन पहा. बॉलरचे संजय वास्करचे. फलंदाजांचा कर्दन काल आहे संजय वास्कर. दोन चौकार आले त्यानंतर दोन विकेट त्याने घेतले. याला म्हणतात चोख प्रत्युत्तर. 9 वरती आता 2 विकेट. नवीन फलंदाज सुलभ केणी. देवांश 11 चिंचपाडा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवरफुल बॉलिंग सध्या तरी संजय वास्कर करत असताना मिहीर 11 कुंडे बहाल संघाकडून. हो खोदून काढला चेंडू. मिड विकेटला हॅट्रिक झाली असती परंतु ते झेल सुटलाय. विकेट किपरच्या हातातून देखील त्याच्या डोक्यावरून मला असं वाटतं आत्रो आला. 2 धावा चेंडूवरती. कदाचित हातात हा चेंडू आला असता तर विकेट गेली असती आणि माघारी परतावं लागलं असतं सुलभ केनीला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा झाल्यात 2 विकेट. तिला राकेश भोईरने परंतु त्याची विकेट खरं तर एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये चांगला झेल घेण्यात आला आणि त्यानंतर दुर्वेशाला त्याला क्लीन बोल्ड करण्यात यश मिळालं संजय वास्करला. पुन्हा एकदा फिल्डिंग करणारी टीम. कॅप्टन 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. जर का तुम्ही 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट केली नाही तर 5व्या षटकात एक प्लेअर आतमध्ये येईल. पहिल्या ओव्हरला 6 मिनिटं घेतलेत अशी माहिती आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पुढील 14 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. 11 वरती 2. दुसऱ्या षटकात बॉलिंगसाठी संतोष आलाय मिहीर 11 कोंडेबाल संघाकडून. ट्रॅकिंग एंडला तो अर्जुन. बराचसा अनुभव अर्जुनकडे. चांगला ड्राईव्ह केलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या वरतून हा फटका. स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला अनोख्या स्टाईलमधून. आउटफील्ड फास्ट परंतु शेवटी चेंडू अडवण्यात यश मिळालंय. दुसरी धाव घेतोय तो अर्जुन. तिसरी धाव घेतली ते अर्जुनने आणि ते 3 धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 14 वर. अशा धावा घ्याव्या लागतील. मागच्याही मॅचमध्ये 30च्या आतमध्ये रोखलं होतं आर्यन स्पोर्ट चिरले संघाने मंगेश स्मृती कुंबडभुजे या संघाला. त्या धावांचा पाठलाग केला आर्यन स्पोर्ट चिरले संघाने. या क्रीडांगणावरती आतापर्यंत 40 धावांचं स्कोर कार्ड माफक ठरलंय. या दृष्टिकोनातून फलंदाजी करावी लागेल सुलभ केणी आणि अर्जुन परदेशीला. हो चांगला खोलात टाकला होता चेंडू. डीप कव्हरला फिल्डर सेट आहे या फटक्यासाठी. चांगली फिल्डिंगची सजावट. मिहीर 11 कोंडे बहाल संघाकडून. सिंगल रन. सिंगलने स्कोर कार्ड 15. लॉस ऑफ 2 विकेट. स्वर्गीय गोपाल शेट नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025. आजची 5वी रात्र या स्पर्धेची. उद्या स्पर्धेची शेवटची रात्र असेल. जनमान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय संजय शेठ ठाकूर साहेबांची स्पर्धा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू आलाय तो गली रिजनमध्ये. सिंगल रन नक्कीच मिळेल. या सिंगलने स्कोर 16 धावा.
दुसरं षटक. पहिल्याच ओव्हरमध्ये संजय भास्करने 2 महत्त्वाचे विकेट घेतले. आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं. त्याचा दबाव परंतु सुलभ आहे समोर. तो खूपच बाहेर टाकला हा चेंडू. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत आणि व्हाईट बॉल +1 अशा एकूण 2 धावा इथे जोडल्या जातील. व्हाईट बॉल +1 अशा एकूण 2 धावा. धावफलक येते मात्र 18. संतोष कातकरी हे षटक टाकतोय दुसरं. फुलटॉस बॉल कव्हर्स मधून काढला हा फटका. डीपला फिल्डर आहे. झाले चुकी. बॉल चाललाय सीमारेषा पार. अर्जुन परदेशीच्या बॅटमधून चौकार. दुसऱ्या षटकामध्ये खराब फिल्डिंग. फुलटॉस बॉल होता. त्यावरती जोरदार प्रहार पाहायला मिळाला अर्जुन परदेशीच्या बॅटमधून, परंतु अडवू शकला नाही क्षेत्ररक्षक. चौकार आलाय. 4 धावा. धावफलक येते मात्र 22. विकेट गेल्या 2. अर्जुन परदेशी डाव सावरत असताना देवांश 11 चिंचपाडा संघासाठी संतोष कातकरी मागील काही चेंडू चांगले टाकले, परंतु या अगोदरचा व्हाईट बॉल होता त्यावरती देखील एक सिंगल. त्याचा कुठेतरी दबाव आणि त्या दबावामध्ये टाकलेल्या फुलटॉस चेंडूवरती हा चौकार. 22. चांगली धावसंख्या आतापर्यंत. मला असं वाटतं पॉवर प्ले मधील एक विशेष चांगली धावसंख्या म्हणावी लागेल देवांश 11 चिंचपाडा संघासाठी. जास्त रिक्स घेतलेली नाहीये. 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये एक चौकार आलाय, परंतु एक तिहेरी धाव देखील आले. चांगली फलंदाजी. स्ट्राईक रोटेट करत सिंगल डबल घेत एक ट्रिपल घेत, कारण किमान 40-45 पर्यंत पोहोचायचंय. हाच एक पहिला इरादा असावा. पुन्हा फुलटॉस बॉल कव्हर्स मधूनच काढलाय. डीपला तोच फिल्डर आहे. आता मात्र कोणतीच मिस्टेक करत नाहीये. दुसरी धाव घ्यायची होती सुलभ केनीला, परंतु अर्जुनने थांबवलं. फक्त एकच धाव. धावसंख्या या सिंगलने 23-23. हा दुसरा सामना रंगतो आज 5व्या रात्रीतील. वेगवान चेंडू होता. संतोष कातकरी अचूक टप्प्यावरती पडला, परंतु इथे व्हाईट बॉल. व्हाईट लाईनच्या मला असं वाटतं अगदी त्याच दिशेने हा चेंडू. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. व्हाईट बॉलला रिव्ह्यू नाहीये हे लक्षात असू द्या. सिंगलने स्कोर 24-24. हे थोडं महागडं षटक संतोष कातकरीचं. बॅटची कडा. विकेट किपर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतोय. शेवटी विकेट घेतली सुलभ केनेची. ती संतोष कातकरीने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 12च्या सरासरीने देवांश 11 चिंचपाडा संघाची धावसंख्या 2-24. तर असं संगीत. 2 ओव्हर धावसंख्या झाली ती मात्र 24. विकेट गेल्या 3. अर्जुन परदेशीने आपल्या संघाचा डाव सावरला आतापर्यंत. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो अजय गोंधळी. उमेश भोईर सर जे चिंचपाड्याचे आहेत, सध्या गुणसंख्या लेखनाचं काम गेले कित्येक वर्ष या स्पर्धेसाठी ते करतायत. तिसरं षटक घेऊन आला गोलंदाज पुन्हा एकदा संजय भास्कर. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या होत्या. पायातला बॉल ग्लान्स केलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. घरंगळत चाललाय तो मात्र फाईन लेगला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. शेवटी बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार.
चलाक आहे, त्याला ठाऊक आहे या मैदानावरती षटकार येत नाही. षटकार मारताना अगदी टायमिंग आणि ताकदीचा संमेल झाला नाही तर फलंदाज बाद होतोय. या गोष्टीचा अगदी व्यवस्थितरित्या विचार करून अगदी व्यवस्थित खेळतोय तो मात्र अर्जुन परदेशी. 6 चेंडू 14 एक चौकार आलाय नुकताच त्याच्या बॅटमधून. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी सिंगल रन घेतली जाणार. सिंगल अजिबात थांबू दिली नाहीये ती अर्जुन परदेशीनं. त्या बाबतीत त्याचं कौतुक करायला हवं. 29 वरती 3 स्वर्गीय गोपाल शेटनाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2025 हे पर्व 15वं आहे या स्पर्धेचं. फार कमी स्पर्धा आहेत ज्या अविरतपणे मात्र चालू आहेत. हो, मिड विकेटला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर कार्ड 30 धावा 3 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचे सगळेचे सगळे सामने आतापर्यंत 5 षटकांचे झालेत. अर्जुन 7 चेंडू 15 वरती खेळतोय. हो, वेगवान चेंडू होता संजय वास्करचा, थोडा खालीच राहिला. वेगळीच ऍक्शन आहे. रनअप जास्त नाहीये परंतु या गोलंदाजाकडे टप्पा अचूक आहे आणि मागच्या ओव्हरमध्ये त्याने दाखवून दिलं. 2 चौकार आल्यानंतर त्याने विकेट घेतली. बॅक टू बॅक 2 मात्र विकेट घेतल्या संजयने. पाटला बॉल उडवलाय मिड विकेटला. दे घुमाके अर्जुन परदेशीच्या बॅटमधून हा षटकार चौकार. भन्नाट फलंदाजी चालू आहे संजय वास्करच्या विरोधात अर्जुन परदेशीची. कुठेही रिक्स घेतली नाहीये. अजिबात चान्स दिला नाही तो बॉलरला विकेट घेण्यासाठी. समोर व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका पुन्हा एकदा मला असं वाटते सिंगलच मिळेल. अर्जुन परदेशी अजिबात निर्धाव चेंडू खेळला नाही. त्याचमुळे 3 ओव्हरमध्ये तब्बल धावा झाल्यात त्या देवांश 11 चिंचपाडा संघाच्या. 3 बाद 35. संजय भास्करने 2 षटकं टाकली. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये नक्कीच आहेत परंतु धावाही दिल्यात त्याने. दुसरं षटक संजय कातकरीचं धावा दिल्या 13. संजय भास्करने धावा दिल्या त्या 22 2 ओव्हरमध्ये आणि विकेट देखील 2 घेतल्या. आता 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आलाय प्रकाश वास्कर आलाय. देवांश 11 चिंचपाडा विरोधात मिहिर 11 कुंडे बहाल या 2 संघादरम्यान चालू असलेला हा संघर्ष वर्गीय गोपाल शेटनाईक स्मृती चषकामध्ये. हो, चांगला स्ट्रोक. बॉल मागे पाठवला फाईन लेगला अर्जुन परदेशीच्या बॅटमधून. आणखी एक चौकार. परदेशीकडून आतापर्यंत त्याच्या बॅटमधून चौकार आले ते 4. फक्त एकच निर्धाव चेंडू खेळलाय अशी माहिती उमेश बोईर सर स्कोरर मला देत आहेत. कारण मगाशी मी उल्लेख केला होता की आतापर्यंत एकही चेंडू तो निर्धाव खेळलेला नाहीये. या क्रीडांगणावरती अत्यंत निपुणाईने केलेली ही फलंदाजी आहे. पुन्हा शॉर्ट पिच बॉल प्रकाश वास्करचा परंतु यावेळी कोणता फटका खेचू शकला नाही. अनोखी स्टाईल आहे प्रकाश वास्करची. टप्पा पडल्यानंतर कसा बाहेर चेंडू निघतोय. लेफ्ट आर्मसाठी ही निसर्गदत्त देणगी आहे आणि तिचा फायदा उचलत असताना प्रकाश वास्कर. धावसंख्या 39 39. 4थं षटक. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका
मागे क्षेत्ररक्षक आता सजवलाय फाईन लेगला डीपमध्ये. फक्त एकच धाव. धावसंख्या ती मात्र 40. पहा एक एंड कसा पकडून ठेवलाय तो अर्जुन परदेशीने. आणि आता चौथं षटक चालू आहे. अद्यापही 9 चेंडूंचा खेळ बाकी. पुढे काय घडेल त्यापेक्षा आतापर्यंत जी काय फलंदाजी अर्जुन परदेशीने केले 13 चेंडू 25 वरती तो खेळतोय. एका बाजूने विकेट जरूर चालू आहेत परंतु एक बाजू बरोबर पकडून ठेवले या क्रीडांगणाच्या हिशोबाने देवांश 11 चिंचपाडा संघासाठी ती अर्जुन परदेशीने. प्रकाश चौथं षटक. वेगवान चेंडू होता परंतु इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बराच बाहेर आहे. एकच धाव. लेग बाईटच्या स्वरूपात हा इशारा पंचांचा येतोय. या सिंगलने स्कोर 41 झालाय 41. नेक्स्ट मॅच ही विनर्स वर्सेस विनर असेल कारण या मॅच मधील विजेता संघ खेळेल आर्यन स्पोर्ट चिर्ले संघाच्या विरोधात. वाढवा बॅटने अर्जुन परदेशीने पुन्हा एकदा गॅप पिक केले. गॅप शोधणारा फलंदाज आहे अर्जुन परदेशी. खेचतो आणखी एक चौकार. अर्जुन परदेशीला परफेक्ट गॅप माहिती आहे. 14 बॉल 29 वरती तो खेळतो. आतापर्यंत 5 चौकार त्याने मारलेत. देवांश 11 चिंचपाडा संघासाठी अत्यंत महत्वाची इनिंग साकारताना स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकात तो अर्जुन परदेशी. हो खूपच छान चेंडू. खूपच अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला तो शेवटचा प्रकाश भास्करच्या या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 4 समाप्त झालाय. धावसंख्या ती 45 आणि विकेट गेल्यात त्या मात्र 3. यांच्याबद्दल आहे आणि दादासाहेब फाळके आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतलेच आहेत. 45 वरती 3. हो वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु पंच इथे इशारा करतायत हा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने सुरुवात करतोय शेवटच्या षटकाची गोलंदाज श्रीकांत. धावसंख्या येते मात्र 46 46 धावा. धावा रोखाव्या लागतील कारण एक चांगली धावसंख्या या क्रीडांगणावरती. देवांश 11 चिंचपाडा संघाची लास्ट ओव्हर. उडवलाय समोर डाऊन द ग्राउंड आणि ते लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्न करतोय. आय थिंक अडवलाय. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले लॉंग ऑफ मधून. रितेश वास्कर होता आणि तिसरी धाव कदाचित तिसरी आणि यस तिसरी धाव इथे मात्र घेतोय. या धावा फार महागड्या ठरणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. बॅटिंग करत असताना कुंडे बहाल संघाला. लॉंग ऑफला चांगला प्रयत्न. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. ओव्हरपिच बॉल समोर खेचून मारला आणि ते लॉंग ऑफला चांगला प्रयत्न. खूपच चांगला प्रयत्न. पहा किती अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट आहे. तर टेनिस बॉल क्रिकेटमधली पहिली वाहिनी आहे tenniscricket.in. प्रचंड अनुभव. (48-48) लास्ट ओव्हर. अर्जुन परदेशी ऑन स्ट्राईक. ऑन साईडला काय भन्नाट फलंदाजी करतोय अर्जुन परदेशी. जिथे गॅप आहे तिथेच फटके मारतोय. आणखी एक चौकार. त्याच्या इनिंग मधला 6वा चौकार. साऱ्या जगात हे डंका
स्लोगन असतात किंवा एक कहावत म्हणजे म्हणी, तसं क्रिकेटमध्ये एक वाक्य असतं की षटकार मारणं सोपं आहे परंतु चौकार मारणं कठीण आहे. आणि आत्तापर्यंत या इनिंगमध्ये 6 चौकार मारले ते अर्जुन परदेशीने. जिथे गॅप तिथे फटके खेचलेत. फुलटॉस बॉल, नामी संधी होती अर्जुन परदेशीला परंतु फायदा करू शकला नाही. दुसरी धाव घ्यायचे विकेटपर्यंत, थ्रो येईल तत्पूर्वी 2 धावा. काय फलंदाजी करतोय अर्जुन परदेशी. 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचले आता देवांश 11 चिंचपाडा संघाचं. 55 वरती 55. शेवटचे षटक, 3 चेंडू शिल्लक आहेत. 40 मध्ये मॅचेस बनल्यात. आतापर्यंत एकही षटकार नाही ना या इनिंगमध्ये. 6 चौकार आलेत फक्त. लोअर फुलटॉस बॉल, पुन्हा एकदा फुलटॉस होता. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक शोधलाय तो अर्जुन परदेशीने. दुसरी धाव घ्यायचे शर्यत लागले आणि शेवटी अर्जुन परदेशी पोहोचलाय. परदेशी धावतोय, भन्नाट धावतोय आपल्या टीमसाठी, आपल्या संघासाठी. दमले असतील पाय परंतु मन थकलं नसेल, कारण आपल्या गावासाठी खेळायचे ते अर्जुन परदेशीला. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. धावसंख्या ते 57-57. बसलाय अर्जुन परंतु त्याला ठाऊक आहे की आणखी एक मोठा फटका मला हवा आहे. एखाद बाउंड्री मला मारायची आहे, 60 पार मला जायचे जेणेकरून माझ्या गोलंदाजांवरती दबाव वाढणार नाही. लास्ट टू बॉल. 37 वरती खेळतोय अर्जुन. तो आता कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या पोझिशनला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल रन. सिंगलने स्कोर 38 झालाय 38. आणि आता शेवटचा चेंडू, माफी असावी, 38 झाल्यात अर्जुन परदेशीच्या आणि संघाच्या धावसंख्या झाल्यात त्या 58-58. पाहूया लास्ट बॉल. 60 पार की मात्र 60च्या आतमध्ये. अजय आक्रमण तर नक्कीच करेल. शेवटचा चेंडू श्रीकांत. फटका लॉफ्ट करायचं होतं लॉंगॉनला परंतु इथे फटका फसलाय. झेल होतोय आणि शेवटच्या चेंडूवरती फलंदाज झालाय तो बाद. 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. देवांश 11 चिंचपाडाच्या वतीने मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाल संघाच्या विरोधात 59 करायचे 5 ओव्हरमध्ये. चला पाण्याची व्यवस्था करा त्वरित. अर्जुनसाठी पाण्याची व्यवस्था करा त्वरित मैदानात. पाच षटकांचा खेळ समाप्त झाला. अर्जुन परदेशी 19 बॉल 38, 200च्या स्ट्राईक रेटने खेळला. राकेश भोईर सुरुवात चांगली करून दिली. 3 चेंडू 8, 2 चौकार परंतु संजयने विकेट घेतली. दुर्वेश गोल्डन डकचा शिकार. संजय वास्करने त्याला बाद केलं. सुलभकेने देखील काही करू शकला नाही. संतोषने विकेट घेतली. श्रीकांतने शेवटच्या बॉलवरती अजय गोंधलेची विकेट घेतली. परंतु या मॅचमध्ये हायलाईट करण्यासारखी गोष्ट होती अर्जुन परदेशीचे 6 चौकार. या क्रीडांगणावरती चौकार मारणारा खेळाडू यशस्वी ठरतोय. आतापर्यंत एक घडलंय परंतु आता पाहूया. 5 ओव्हर 58, 59 धावांचा पाठलाग करायचे तो बॅटिंग करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये मिहिर स्पोर्ट्स कुंडेबाल संघाला. परंतु या धावांचा पाठलाग कसा असेल या आपण ऐकूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत चेतन स्वामी सर.
माध्यमातून कोटी कोटी प्रणाम. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता. तो आपला शिवबा होता. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुद्रा. आगरी कोल्यांचा आराध्य दैवत आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरा माते सुद्धा मानवंदन देऊया. त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते दीपावली साहेब सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करून या स्पर्धेला मात्र नक्कीच आपण नक्कीच सुरुवात करूया. पहिलाच बॉल कव्हर शॉटवरतून फेकलोय. एक टप्पा सीमारेषा पार. पहिलाच बॉल वरती 4 येतोय मात्र नक्कीच चौकार. दर हाय दिलवाला स्वभाव साधा भोळा दादा बसलाय साऱ्यांच्या मनामध्ये पहिल्याच बॉल वरती श्रीकाशा करणारा चौकार मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय अमितच्या माध्यमातून. हो आता मात्र नक्कीच गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल चाललाय दन 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 करत सीमा पार. बॅक टू बॅक अजून एक चौकार. संजय ठाकूर बामन डोंगरीचा हाय फेमस रायगड मध्ये. संजय ठाकूर बामन डोंगरीचा हाय फेमस ठाण्यामध्ये. नक्कीच आपण पाहता या स्पर्धेचे दमदार आयोजक आदरणीय संजय शेठ ठाकूर मात्र नक्कीच साहेबांचा शुभागमन झालाय. वेलकम सर. जॉनमन क्रिकेट क्लब बामणडोंगरी स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक स्मृती चषक कुबेर ट्रॉफीचा नक्कीच आपण आयोजन पाहताय. इथं स्वागत केलं अजून एक चौकारानं. बॅक टू बॅक तिसरा चौकार येतोय. फलंदाज आपण पाहताय अमित वास्करच्या पाठ मधून लगातारचा तिसरा चौकार. समाज कार्य करीतो दादा न्यारी हाय त्याची यादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा संजय ठाकूर दादा. हाय फेमस वामन डोंगरीचा. थँक्यू. लगातार 3 चौकार. पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच आपण पाहिलं अर्जुन परदेशी मात्र नक्कीच गॅप शेल परफेक्ट मला नक्कीच करून बॉर्डरच्या बाहेर लँड करत होता. त्यानंतर आता मात्र नक्कीच कुंडेवास संघाचा आपण पाहताय अमित वास्करला 3 बॉल 3 चौकार. जबरदस्त स्ट्रोक. 59चं मात्र नक्की टार्गेट सेट केलं होतं. त्यानंतर कमालीची फलंदाजी. वाढव्या पाटण्या खेळून काढलाय परंतु फिल्डर मात्र नक्कीच आहेत तैनात. सिंगल मात्र नक्कीच फक्त न फक्त मिळेल. या बॉल वरती 13 लागल्यात. आता कमबॅक करावा लागेल सुलभ केनी आणि टीम चिंचपाड संघाला. कारण 3 बॉल वरती 3 चौकार टोकून अक्षरशः बॅकफुटला मात्र नक्की ढकलून दिलाय. आपण पाहिलं असेल चिंचपाड संघाला फलंदाज अमित वास्करने 4 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपलाय. का धावा लागत पटलावरती जवळ 13 विदाउट लॉस. अद्याप 2 बॉल येणं बाकी असते. स्ट्राईक एंड वरती वैभवला बाद आहे. ज्या वैभवने अक्षरशः मात्र नक्कीच हाकार मांडला होता जवळ कालच्या स्पर्धेमध्ये डे स्पर्धेमध्ये. परंतु इथं मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. लाऊडली अपील केली होती. ही अपील उचलून धरले नाहीये तर जवळ फेटाळले गेल्या. काल पारगाव इथं झालेल्या टुर्नामेंटमध्ये जवळ विचार केला तर 1 बॉल आणि 6 धावेची गरज असताना षटकार टोकून मात्र नक्कीच सामना फिनिश केला होता. त्यानंतर जल्लोष मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला टीम कुंडेवास संघाचा. त्यांचे बिग खरं तर पाठीरागे अमनजी वास्कर मात्र नक्कीच या मॅचचा आनंद घेत आहे. परंतु फटका लाजवाब आहे. बॉल चाललाय पुन्हा एकदा एक टप्पा सीमा पार. अंतिम बॉल वरती 4 येतो हा चौकार. हँडसम डॅशिंग हाय राज डोंगरीचा. आहे तो वामन डोंगरीचा. आहे तो वामन डोंगरीचा. तालुक्यात या डंका वाजे संजय ठाकूर नावाचा. संजय ठाकूर नावाचा. संजय ठाकूर नावाचा. थँक्यू डीजे मास्टर. आज अनेक ठिकाणी मात्र नक्की चर्चा असणारे दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नक्कीच ही स्पर्धा आपण पाहत आहे. आदरणीय संजय शेठ ठाकूर ते सुद्धा मात्र नक्कीच आता जॉईन झालेत आमच्या सोबत. आज रायगड ठाण्यामध्ये नक्कीच या स्पर्धेत चर्चा राहिल्या. एक षटकाचा वाजवेके संपला का धावा लागा धावपटलावरती जवळ 17 त्यामध्ये 4 चौकार. ही चौकाराची भाषा बोलणारा अमित वास्कर आणि वैभवच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. वैभव म्हटलं की
कुंडेबा संघाचा सर सेनापती आज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पॉइंट ट्रॅक मध्ये सेकंड ओव्हर आपण पाहताय अजय गोंदलियाला. पहिलाच बॉल डॉट फेकला गेलाय. चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी मात्र नक्कीच 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. चौकार हॅट्रिक साठी जवळजवळ 1000 आणि षटकार हॅट्रिक जवळ 2000चा पारितोषिक आदरणीय गोपीशेठ वास्कर यांच्या माध्यमातून नक्कीच झालाय. चौकार मात्र नक्कीच 3 ठोकले तर 1000, षटकार ठोकले तर जवळ 2000 रुपयाचा पारितोषिक. पण मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू फेकला गेलाय. अजयच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट नक्कीच फेकताना पाहायला मिळतोय. कमबॅक करून द्यायला लागेल अजय याला, कारण पहिल्या षटकामध्ये जवळ 17 धावा खर्च केल्या होत्या. बॉलिंग मार्क होते आपण पाहिलं असेल सुलभ केनी यांना. इथून मात्र नक्कीच कमबॅक करावा लागेल. धावांचा पाठला अद्याप करायचा आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू असताना कव्हर शॉटवरतून फेकून दिलाय. फिल्डर मात्र नक्कीच धावताय, परंतु बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे, त्याचा मात्र नक्कीच झालाय फायदा बॅटिंग टीमला आणि फलंदाज अमितला. अजून एक चौकार. अमित वास्कर ऑन फायर. जवळ 7 बॉल मध्ये 17 वरती खेळतोय. त्यामध्ये विचार करतात 4 चौकार. अजय मात्र नक्कीच बॉलिंग मार्क होती राऊंड द विकेट. आता मात्र नक्कीच कमबॅक करतोय. आता चेंडू मात्र नक्कीच चांगला हाताळला गेलाय. हे मात्र नक्कीच करावं लागेल, कारण जर धावांचा विचार केला जवळ लागला. स्कोर करते 21. पहिल्या षटकामध्ये 17, त्यानंतर या षटकामध्ये 4. स्ट्राईक इन वरती अमितला बाद आहे. बॉल ट्रॅक वरती अजय. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. हो व्हॉट अ स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल लाईनच्या बाहेर लँड केलाय 6 धावांकरिता. मास्टर काय फटका खेळलाय. जागेवरून खरं तर ज्या दिशेनं बॉल आला त्या दिशेनं बॉलला खरं तर पाठवला. जबरदस्त स्ट्रोक. मैदानाच्या आतमध्ये अमित वास्कर नावाचं वादळ हे मात्र नक्कीच गुंगावताना पाहायला मिळतोय. 9 बॉलचा खरं तर फेस केला जवळ 23. त्यामध्ये जवळ 4 चौकार 1 षटकार. बिग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच करताना पाहायला मिळतोय. फक्त चौकार आणि षटकारांची भाषा बोलणारा अमित वास्कर आज तुटून पडलाय. गोंदची जर विचार केला तर चिंचपाडा संघाच्या गोंदाच्या वती शेवटचा बॉल खूप मोठा गॅप आहे. व्हॉट अ स्ट्रोक. फक्त फील्डला मात्र नक्कीच खेळला जातोय. हा सुद्धा बॉल चाललाय बॉल लाईनच्या बाहेर चौकारासाठी. जय हनुमान या बामन डोंगरीचा स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक मोठी चषक हायर मानाचा. संजय ठाकूर आयोजक हाया क्रिकेट सामन्याचा. 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 धन्यवाद डीजे मास्टर. जवळ 15 वर्ष मात्र नक्कीच पूर्ण झाले त्या स्पर्धेला. जर विचार केला तर जवळ आपण पहिले डे मध्ये नक्कीच ही स्पर्धा पाहायचो. त्यानंतर डे नाईट, त्यानंतर मात्र नक्कीच थेट नाईटची नक्कीच स्पर्धा पाहत आहे. 2 नक्कीच आपण स्क्रीनवरती मला की वीरसाठी तर स्कूटी सुद्धा पाहत आहे. त्याचबरोबर 6 स्पोर्ट्स सायकल सुद्धा नक्कीच पाहत आहे. हे तर दमदार आयोजन नक्कीच आदरणीय संजय शेठ ठाकूर त्याचबरोबर संपूर्ण कुबेर ग्रुपचं मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 2 षटकाचा 5 विकेट संपला काय धावा लागत धपटलावती जवळ 31 लॉस ऑफ 0 विकेट्स अशी दमदार सुरुवात करताना पाहायला मिळते. चला स्पीडअप करा, टाइम अलर्ट असेल. तिसरं ओव्हर आपण पाहणार आहोत पॉइंट ट्रॅक वरती.
साहिल किलन नक्कीच पाहत आहे. साहिल केनीला मात्र नक्कीच पाहत आहे. बॉल ट्रॅकवरती पहिलाच बॉल नक्कीच डॉट फेकला गेलाय. कारण जेवढे डॉट चेंडू नक्कीच फेकाल तेवढं मात्र नक्कीच मॅच मध्ये शिरकाव करताना पाहायला मिळतील. कारण धावांचा मात्र नक्कीच डोंगर उभा केलाय. जर विचार केला तर 59 धावांचा काय तर हे विजय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला कुंडेबा संघ सध्याच्याकडे चर्चेत आहे. कारण विचार केला तर पारगावमध्ये नक्कीच तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा संघ आज नाईट स्पर्धेमध्ये आपल्या नावाची मात्र नक्कीच छाप सोडताना पाहायला मिळतात. डीपमध्ये काय तर फिल्डर आहे मिड विकेटला सिंगल धाव फक्त मिळाली. चांगला थ्रो मात्र नक्कीच करताना पाहायला मिळाला. 32 लागला स्कोर करते विदाउट लॉस. ही सुरुवात मात्र नक्की दमदार राहिली. अद्याप धावा मात्र नक्कीच करायचे तुम्हाला. टीम आपण बाहेर असेल कुंडेबा संघ 32 लागल्यात. 2 बॉल मात्र नक्कीच संपले की अद्याप 4 बॉलचा शिल्लक बाकी असेल. साहिल केनीला पाहत आहे. साहिल केनी हे कमबॅक करावं द्यायला लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 17 त्यानंतर जवळजवळ धावा कुठल्या होत्या 14. हो इथं मात्र नक्कीच घडलाय का मैदान शॉट मध्ये. इट्स अ बीमर. पंचांचा मात्र नक्कीच इशारा आलाय. 1+1 2 धावा होतील या बॉल वरती. खराब खेळतर गोंधळची मात्र नक्कीच करताना हा बॉल खेळतर आपण विचार केला तर बॉल हातातून सटकला की काय हा प्रश्नचिन्ह पडलाय सध्याच्या घडीला. नो बॉलचा मात्र नक्की इशारा आलाय. उघडा डोळे पहा नेट. पुढचा चेंडू असेल फ्रीटची संधी मात्र नक्कीच स्ट्राईक इन मध्ये बाद आहे. वैभव याला या संघाचा सरसेनापती ही मात्र नक्कीच सुवर्ण संधी असेल. या बॉल वरती एखादा षटकार चौकार येईल का हे बघणं गरजेचं असेल. 34 लागल्यात. 16 मध्ये अद्याप करायचे आहेत 25. 16 बॉल 25 धावेची गरज. ब्लॉक चेंडू काय तर कोर्दून काढण्याचा प्रयत्न होता. वाईडिश लॉंगॉनला काय तर फिल्डर आहे. चेंडू उचलला फेकला सिंगल धाव झाली या बॉलवरती. 35 लागल्यात. आता 3 बॉलचा अद्याप देखील बाकी असेल. चांगला मात्र नक्की षटक हाताळताना हे मात्र नक्कीच भीमवर फेकला गेलाय. साहिल केनीच्या माध्यमातून चुकी झाली होती त्यानंतर चांगला कमबॅक करताना पाहा सुद्धा मिळतोय. हो आता मात्र नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेर मात्र नक्कीच चेंडू रिलीज केला होता. सक्सेसफुल मात्र नक्कीच ठरला गेलाय. परंतु पंचांचा इशारा आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. दंडित केलं बॉलिंग मार्ग होती साहिल केनियाला. जर विचार केला तर या षटकामध्ये जवळजवळ 2 अवंतर चेंडू फेकले गेलेत. त्यामध्ये एक वाईट त्यानंतर एक नो मध्ये सुद्धा नक्कीच फेकला होता. 36 लागले. 3 बॉलचा अद्याप देखील बाकी आहे. राईट मोर द विकेट. हो फुल टॉस आहे. फुल टोल वसूल करा. चेंडू मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फेकला होता आणि कबूल सुद्धा केलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल एक टप्पा सीमा पार. अजून एक मिळते 4. येतो हा चौकार. संजय ठाकूर दादाला रायगड ठाण्यात हाय मान. जाईल तिथं दादाला मान. बामण डोंगरीची हाय शान. संजय ठाकूर दादाला रायगड ठाण्यात हाय मान. जाईल तिथं दादाला मान. बामण डोंगरीची हाय शान. समाजसेवक हाय तो भारी. हाय तो जीवा भावाचा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा मात्र नक्कीच आला इथं. चांगला बॉल मात्र नक्कीच फेकलाय. जवळजवळ धावा लागत धपटला वरती 40. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. 59चं खरं टार्गेट परंतु जवळजवळ 4 षटकामध्ये कंप्लीट करेल का. कारण त्याच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमित वास्कर आणि वैभव मात्र नक्कीच करताना 12 बॉलचा जवळजवळ फेस केला. 31 वैयक्तिक मात्र नक्कीच धावसंख्या खेळतोय. अमित वास्करला पाहतोय आपण. अजून एक फुल टॉस आहे. पंचांचा इशारा. इट्स अ नो बॉल. फिल्डर आहे त्याच्या डोक्याच्या वरतून हाय हॅलो करत बोर्नॅचच्या बाहेर लँड झालाय. 6 धावांकरिता. नोचा इशारा मात्र नक्कीच झालाय. लगातार जवळजवळ विचार केला तर तिसऱ्या बॉल वरती फेकले नो. त्यानंतर पुन्हा एकदा चुकी करतोय साहिल केनी आणि चुकीला माफी नाही क्रिकेटमध्ये. मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी अमित वास्करच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गोलंदाज मात्र नक्की चेंज केला गेला कारण 2 बीमर या खेळाडूच्या माध्यमातून एका षटकामध्ये फेकले गेलेत. धावा लागला धपटला होती 47 धावा 47 विदाउट लॉस. 2 ओव्हर 4 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. अद्याप 2 बॉल येणं बाकी असतील. स्ट्राईक इन वरती पाहतोय आपण अमित वास्कर. 13 मध्ये 37 50 कंप्लीट करण्यासाठी जवळजवळ 13 धावे अद्याप बाकी आहेत.
50 कंप्लीट होईल का या स्पर्धेमधल्या? चला पंचांचा मात्र नक्कीच इशारा आलाय. तिन्ही पंचांनी मात्र नक्कीच निर्णय घेतलाय. हाईट फॅक्टर फक्त ना फक्त कमरेच्या वरती मात्र नक्कीच जेव्हा 2 वेळा फेकला जातो अंगावरती तेव्हा मात्र नक्कीच हा नो नक्कीच बिमर मात्र नक्कीच घोषित केला जातोय. परंतु हाईट फॅक्टर जर डोक्याच्या वरतून मात्र नक्कीच गेला तर मात्र नक्कीच तो फक्त ना फक्त नो घोषित केला जातोय. 47 धावा. फ्रीटचा बॉल. ओ इथं मात्र नक्कीच चुकी झाली. लोवर फुल टॉस करतात परंतु पंचांचा इशारा लाईट्स व्हाईट बॉल. मैदानाच्या आतमध्ये चुकी चुकी आणि चुकीच फक्त करतोय साहिल केनी. 48 धावा आणि वैयक्तिक 37 धावसंख्येवर खेळतोय. अमित वास्करला आपण नक्कीच पाहत आहे. 16 धावा खर्च केला 4 बॉल वरती. ओ व्हॉट अ स्ट्रोक. बॉलला खेचलाय आणि या बॉलची खतर एफआयआर या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये नक्कीच करावं लागेल. बॉल हरवलाय की काय? हा धमाका होता अमित वास्करचा. कॅप्टन यायचा उपस्थित मात्र नक्कीच राहायचा. सामना फिनिश. एम एस धोनी स्टाईलने मात्र नक्कीच सामना फिनिश केलाय. जबरदस्त स्ट्रोक मात्र नक्कीच खेचून बॉर्नरच्या बाहेर चेंडू लँड केलाय. अमित वास्करची मात्र नक्कीच फलंदाजी आवडल्याचं टीम कुंडेवा संघ टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एकटा वाघ मात्र नक्कीच लढला आणि अक्षरशः टीमला मात्र नक्कीच फोडला. जबरदस्त फटकेबाजी 49 धावांची बहारदार केली. 15 बॉल मध्ये नक्कीच मात्र नक्कीच अक्षरशः थैमान मांडलं मैदानाच्या आतमध्ये. या सामन्याचा सामना ठरलाय नो डाऊट. ज्याकडून जवळजवळ 15 बॉल मध्ये 49 धावांची बहारदार केली. षटकारांची आतिषबाजी चौकारांची आतिषबाजी केली. सुरुवात चौकाराने केली परंतु फिनिश मात्र नक्कीच षटकाराने केला. तो ठरला अमित वास्कर या सामन्याचा सामनावीर. वर्ल्ड प्लेट अमित आज मात्र नक्की तुटून पडला अमित. चला दोन टीमचे कॅप्टन कुंडेवालानी चिरले. दोन टीमचे कॅप्टन आर्यन स्पोर्ट चिरले. सामन्याचा सामनावीर ज्याने जवळजवळ 15 बॉल वरती 49 धावांची बहारदार केली. चौकार षटकांची आतिषबाजी करून अक्षरशः थैमान मांडलं होतं मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं हा सामना मात्र नक्की चुरशीचा होईल परंतु त्यानंतर अमित वास्कर नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं आणि अक्षरशः मात्र नक्की त्या वादळात